ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुन आणि चेतन जोशी वकिलाला चांगला धडा शिकवण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये आलेले असतात। तेव्हा जोशी हा सायलीबाबत अर्जुनबद्दल वाईट साईड बोलतो। ज्या सायलीला तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तिचा वर्षभर तू वापर करून घेतलास आणि तिचा तू चांगला फायदा घेतलास, त्या सायलीचा चार्ज वर्षभराचा किती असेल रे, आणि त्या चार्ज मध्ये मला ती 2 महिन्यासाठी काय परवडेल काय रे। तेव्हा हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो आणि हे सगळं ऐकताच अर्जुनची तळपायातील आग मस्तकात जाते आणि तो त्याला मारायला उठतो। आणि रागामध्ये अर्जुन जोशीच्या कानाखाली मारतो की जोशी खुर्चीवर पडला असतो आणि त्याच टायमाला अर्जुन जोशी वकिलाची कुत्र्यासारखी धुलाई करतो। आणि अर्जुन इतक्यात थांबत नाही, तो जोशी वकिलाचं मुंडकं हवेत लटकवतो। तो चेतन घाबरतो आणि तो बोलतो अर्जुनला त्याला सोड, नाही तर आपल्याला खूप महागात पडेल। आणि तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात आणि अर्जुनचा तो सगळा प्रकार मधुभाऊ आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि ताबडतोब माझ्या वकिलाला सोड आणि त्याला बाजूला करतात। मधुभाऊच्या मनातला गैरसमज वाढतो आणि जो जोशी वकील आपल्याला या केसमधून बाहेर काढणार त्याच वकिलाला अर्जुनने खूप मारलं असतं। तेव्हा मधुभाऊ बोलतात माझ्या मुलीला तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून फसवला, आता या जोशीची चांगलीच तू धुलाई केलीस आणि त्यामुळे अर्जुन हा खूप नालायक आणि क्रूर माणूस आहे हे मधुभाऊंची पक्की समज झालेली असते। इकडे सायली आणि कुसुम दोघं एकमेकाशी बोलत असतात आणि तेव्हा सायलीचं कशाही मध्ये अजिबात लक्ष लागत नसतं आणि सायली बटाटे कापत असताना तिच्या बोटाला लागलेले असते आणि तिचे रक्त पण त्यामुळे सायलीच्या मनावर जी जखम झाली असते तिला ते बोट कापले असताना ते पण तिला समजत नसते। आणि तेव्हा सायलीचं अर्जुनवर किती प्रेम आहे ते कुसुमच्या लक्षात आलेलं असतं। आता सायलीसाठी काहीतरी करायला पाहिजे हे आता कुसुमने ठरवलेलं असतं। तेव्हा कुसुम सायलीला बोलते याचं काहीतरी उत्तर निघेल आणि काळच ह्याचं काहीतरी औषध आहे। आणि त्याच टायमाला कुसुम आणि सायलीचे बोलणे चालू असताना तिथे मधुभाऊ आलेले असतात आणि त्या दोघांचे बोलणे ऐकतात मधुभाऊंना अजूनच राग येतो आणि रागात येत मधुभाऊने आपल्या मामी बहिणीला कोल्हापूरला फोन केला असतो। त्या संगीताला कॉल करून मधुभाऊ सांगतो की मी सायलीला तुझ्याकडे राहायला पाठवतो आणि उद्याच माझ्या दोन्ही पोरी तुझ्याकडे येतील असं मधुभाऊने संगीताला सांगितलेलं असतं। आणि आता हे सगळं ऐकतात सायली आणि कुसुमला चांगला धक्का बसलेला असतो आणि तेव्हा सायलीने मधुभाऊंचे ते बोलणे ऐकताच कपड्यांची बॅग भरायला घेतलेली असते आणि कुसुमला आता ती सायलीची ती अवस्था पाहून खूप वाईट वाटलेलं असतं। तेव्हा कुसुम मधुभाऊंना बोलते की सायली कोल्हापूरला किती दिवस राहील आणि केव्हा येते, तेव्हा मधुभाऊ बोलतात सायली आता कधी इथे येणार नाही, तिथेच राहणार। आणि हे सगळं ऐकताच कुसुमला चांगला धक्का बसतो आणि हे सगळं नको होऊ दे म्हणून कुसुमने अर्जुनला फोन केलेला असतो। कुसुमचा फोन आलेला पाहून अर्जुनने तो फोन उचललेला असतो। तेव्हा कुसुम अर्जुनला सांगते की उद्या मधुभाऊनी सायलीला कायमचं कोल्हापूरला पाठवत आहेत आणि सायली कोल्हापूरवरून कधीच माघारी येणार नाही। आणि अर्जुनला हे सगळं ऐकताच चांगला धक्का बसलेला असतो। तेव्हा अर्जुन कुसुमला बोलतो की तुम्ही किती वाजता एसटी स्टँडवर जाणार कोल्हापूरला जायला, तेव्हा मी तिथे येतो। आणि तेव्हा अर्जुन चेतनला सगळी हकीकत सांगतो। तेव्हा चेतन बोलतो तुला सांगितलं होतं ना की आपल्याला ते जोशी वकिलाला मारणं किती महागात पडेल आणि आता मधुभाऊ काय करणार नाही, ते आता सायलीला कोल्हापूरला पाठवूनच बसणार। चेतन अर्जुनला बोलतो तू ती कोल्हापूरला गेली तर तुला कधीच ती भेटणार नाही। तेव्हा अर्जुनला चेतनचे म्हणणे पटलेले असते आणि ते आता दोघं पण सायलीला शोधायला ते एसटी स्टँडवर जातात। आणि इकडे आता सायली आणि कुसुम ऑटोमध्ये बसून बस स्टँडकडे जातात आणि तेव्हाच ताबडतोब अर्जुन आणि चेतन बस स्टँडवर पोहोचतात आणि तेवढ्यात अर्जुन कुसुम आणि सायलीला बघतो आणि त्यांच्याकडे येतो। तेव्हा सायलीला अर्जुन दिसतात, तिला दुःख झालेलं असते आणि तिच्या डोळ्यात फक्त अश्रूच दिसत असतात। आणि तेव्हा अर्जुन मिसेस सायलीला बोलतो तुम्ही कुठे जातात, तुम्ही कुठे जाऊ शकत नाही आणि मला सोडून तुम्ही असं निघून गेला तर माझं का होईल आणि मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि माझं जीवन हे तुमच्याशिवाय काहीच नाही। आणि तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो मी तुम्हाला जीवापेक्षा जास्त प्रेम करतोय। तेव्हा हे ऐकून आणि तेव्हा अर्जुनने सायलीला प्रेमाची कबुली दिली असते। तेव्हा हे ऐकताच सायली अर्जुनच्या मिठीत येते। तेव्हा सायली अर्जुनला बोलते या क्षणाची मी किती वाट पाहत होती। तेव्हा कुसुम अर्जुन आणि चेतनला बोलते तुमचं एकमेकांवर प्रेम आहे तर तुम्ही आता मान्य केले आहेत। तेव्हा कुसुम बोलते अर्जुनला आता तुम्ही मी बोलते ते ऐका। तेव्हा कुसुम अर्जुनला बोलते तू सायलीला घेऊन कुठेतरी जा आणि तिच्यासाठी एक घर घे आणि तिथे तिला ठेव आणि तुमचा संसार करा, पण आता जर सायली कोल्हापूरला गेली तर ती परत येणार नाही। मी स्वतः कोल्हापूरला जाते आणि मधुभाऊची मामी बहीण तिचं मी मन वळवते आणि तिला सांगते मी तुझ्याकडे राहते आणि सायली पण इथे आहे, पण काय मधुभाऊंना तू सांगू नको आणि त्यानंतर तुला जे पण करायचं असेल ते तू करू शकतो अर्जुन।
तेव्हा अर्जुनला आनंद होतो. तेव्हा सायली बोलते कुसुमला की मधुभावना कळला तर. तेव्हा सायली बोलते, तेव्हा कुसुम बोलते आता निगेटिव्ह विचार करायचा वेळ नाहीये. आता असं झालं तसं झालं आणि आतापर्यंत असंच होत राहिलं आणि तुमच्यावर ही वेळ आली आणि तुम्ही घाबरून राहिले. आता एकमेकाचं प्रेम तुम्ही आधीच व्यक्त केलं असतं ही तुमच्यावर वेळ आली नसती. आणि तेव्हा अर्जुन आणि सायलीला कुसुमचे म्हणणे पटते आणि तो अर्जुनला घेऊन गाडीत कारमध्ये बसतो आणि अखेर अर्जुन आणि सायली त्यांच्या गाडीत बसून ते तिकडून निघालेले असतात. इकडे पूर्णाई आणि कल्पनाने इकडे भटजी बुवांना बोलून अर्जुनची कुंडली बघण्यासाठी त्यांना बोलवले असते आणि लवकरात लवकर प्रिया आणि अर्जुनचं लग्न करून देण्याचं ठरवलेलं असतं. आणि तिथे भटजी आले असताना अर्जुन आणि प्रियाची जन्मपत्रिका बघत असतात आणि त्याच टायमाला जोगतीन तिकडे येते आणि सगळा प्रकार बघते आणि बोलते आता जन्मकुंडली बघा नाही तर काय पण बघा, आता त्या दोघांना एकत्र यायचं आहे, ते एकत्र आले आहेत आणि कोणी त्यांचं काहीच बिघडवू शकत नाही आणि देवाने दिले तेच होणार. तेव्हा जोगतीन पूर्णाई आणि प्रिया ह्या लोकांकडे बघत ती आणि ती तशीच बाहेर पडते आणि निघून जाते. आता जोगतीनेच्या एकाच भविष्यवाणीमुळे प्रियाच्या कारस्थानाची पूर्ण वाट लागलेली असते आणि तिकडे कुसुमने प्रिया आणि अर्जुनला प्रेमाची कबुली देतात एकत्र आणलेले असते.